आवा तुझ्यासारख्या हलकट कुत्र्याचं नजर झुकवणार नाही रे. अवलाद हिंदूची आहे. जिथं जिथं रक्ताचा थेंब सांडेल ना तिथे तिथं नवीन शंभूराजे उभा राहिल्याशिवाय राहणार नाही. एवढी ताकद रक्ताच्या थेंबात आहे. अरे मला मारशील पण माझ्या विचारांचं काय करशील. आणि आहेतच की आजही आमची पोरं धर्मासाठी देह कोणाला लावतात. कौतुकाने. फक्त काय असतं ना एखाद्यामुळं नाव जातं. एखादा असतो ना चौकात हिकून आली बघ तिकून गेली बघ माझी आली बघ तुझी गेली बघ. हिचा कांदा असा हिचा बांधा असा हिची कम्मर अशी हिचे गाल अशी हिचे डोळे असे. कोण आहे आपण. कधी कधी विचार करत जा. आपलं जगणं हे सामर्थ्याने सत्यासाठी असावं. बाकी येतं रे काही करायची गरज नाही. तुम्ही मोठे व्हा. तुम्ही एकदा मोठे झालात ना हे बाकी खूप न्यून गोष्टी आहेत. मिळून जाईल. या विषयाकडे ताकद आहे. आम्ही कमवावं सामर्थ्याने कमवावं. आम्ही नाकारावी वासना. आम्ही कामाला मारावं ताडावं. आमची नजर फक्त विठुरायाच्या समोर टेकावी आणि त्याला बघितलं की त्याच्या पलीकडे सुंदर काही दिसू नये. बरं सगळ्यात देखना शंकराचार्य वर्णन करतात. अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति रखिणम मधुरम अधरम मधुरम वैतनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. तुझं चालणं बोलणं दिसणं रुसणं हसणं पळणं सगळं गोड आहे. विचार केला विठ्ठला जो दिसायला एवढा गोड आहे त्याचं हृदय किती गोड असेल. मग सहज विचार आला ज्याचं हृदय एवढं गोड असेल त्याचं सांभाळणं किती गोड असेल. मिठी पडली आपोआप तुझा झालो. कारण घालून या भार राहिलो निर्विले संती. किती सांभाळतोस रे देवा. पितामहा भीष्माने वचन दिलं कृष्णाला काही झालं देवा तू शस्त्र उचलायचं नाही. अर्जुनाच्या चुकीच्या अवस्थेचा गैरफायदा घेतला पुढच्यांनी. सहन झाल्याने देवाला सुदर्शन चक्र फिरवलं. भीष्माने विचारलं देवच ना. देव असून वचन मोडलं. देव म्हटले स्वतःचं वचन मोडेल पण डोळ्या देखत भक्तावर झालेला अन्याय कधी सहन करणार नाही. माझं सगळ्यात मोठं वचन भक्ताचं रक्षण करणं आहे ते मी कधी विसरणार नाही. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव आपणची देव होय गुरु. सगळं होतो की रे. माऊली म्हणले तू गुरुबंधू पिता तू अमुची इष्ट देवता तूही सदा रक्षिता आपदी आमोते. गुरु बंधू माय बाप सगळी नाती सांभाळतोस पण रक्षण करायला विसरत. साधा वया भक्ती काज नाही लाज धरीत. 27 दिवस चोकोऱ्याच्या बायकोचं बाळांपण साडी नेसून केलंस तू. अरे पुरुषोत्तम असणारा आमच्या साध्या पुरुषाला म्हणलं नेस बाबा साडी. एखाद्याच्या जीवाचा प्रश्न आहे ती म्हणून गडी ना मी साडी नेसू का. अरे तुम्ही साधे पुरुष आहात ते उत्तम पुरुष आहेत तरी त्यांनी साडी. 47 रणाचा नामदेवरांचा अभंग आहे. चोकोबाची कांता असे ती गर्भीनं झाले ती संपूर्ण नवमास. त्यातलंच 10वं चरण आहे. चोकोबाची वहीन झाला शारंगधर वहिनी उघडा दार हाका मारी. बहिण झाला सारंगार चोखोबाची बहिण झाला सारंगार. चोखोबाची बहिण झाला सारंगार. बहिण झाला सारंगार. हाका मारी बहिणी उघडा दार हाका मारी. चोखोबाची बहिण झाला शारदार. चोखोबाची बहिण चोखोबाची बहीण झाला शारंगार बहिणी उघडा तार हाका मारी. अधिकारी आहेत त्या. कारण त्या चोखोबारांनी परमार्थच तेवढा केलाय. देवाच्या पलीकडे काहीच विचार नाही केला. बायको बाळ आणती नाही तरी बायको देवाला नावं ठेवती म्हणून भांडून गेले ते बहिणीच्या घरी. भांडून बायको 9 महिन्याची गर्भवाशीन होती. 3 महिन्यानं आले. विचार करीचा जरा. आपण पंढरपूरला गेलो की ड्रायव्हरला म्हणतो गाडीचं तोंड वळवून ठेवू म्हणजे दर्शन झाल्या निघाई येतंय. आपण त्यातले आपण लई विचार नाही करायचा देवानं आपलं करावं म्हणून. मंगळवेड्याच्या भिंतीखाली हा मंगळवेढा नाही सोलापूर मंगळवेढा पंढरपूर मंगळवेढा आमच्याकडला मंगळवेढा. मंगळवेढ्याच्या भिंतीखाली चोखोबारांचा मृत्यू झाला. वेशीची भिंत बांधताना खालच्या जातीची असल्यामुळे ती भिंत बांधायचं काम त्यांच्याकडे होतं आणि त्या भिंतीखाली त्यांचा मृत्यू झाला. साक्षात पांडुरंग परमत डोळ्यात पाणी आलं. नामदारांना विचारलं नामा माझा चोखा गेला कमीत कमी हाडं तर घेऊन ये. चोखोबारांनी विचारलं
नामदारांनी विचारलं, अरे प्रत्येकाची हाडं सारखीच करे विठ्ठला, मी चोखोबारांचं कसं ओळखायचं? भगवंत सांगतात, नामा प्रत्येकाचा जीव तर सारखा असतो, पण प्रत्येकाचं कर्म सारखं नसतं. कोण पांडुरंग कर्म करतं, कोण सत्य कर्म करतं, कोण असत्याच्या वाटेने आसक्तीने जीवन जगतं. कर्म सत्य असावं, मग माणसाच्या चारित्र्यामध्ये बदल होते. हाड जरी सारखी असली तरी कर्म वेगळं आहे. नामा प्रत्येक हाड कानाला लावा. ज्या हाडातनं विठ्ठल विठ्ठल असा जयघोष येईल, ते हाड माझ्या चोख्याचं असेल असं समजून ते हाड घेऊन या. एवढा परमार्थ असेल तर नोहे सारिता, काय वेगळं त्यांच्यात आणि विठ्ठलात? एवढी ताकद कधी निर्माण होते? माझे चित्त तुझे, मी कुठेही असावं, माझं मन तुझ्या चरणी. आणि मन इतकं चंचल आहे, माऊली सांगतात, विवेकाते बोलवी संतोषाशी चाल. बहुत चंचल चपळा, बहुत चंचल चपळा, बहुत चंचल चपळा, बहुत चंचल चपळा चपळा चपळा, चंचल चपळा चपळा चपळा, चंचल चपळा चपळा चपळा, बहुत चंचल चपळा चपळा. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ 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 वेळ, बहुत चंचल चपळा, बहुत चंचल चपळा. जाता येता न लगे वेळ, जाता येता न लगे वेळ वेळ वेळ, बहुत चंचल चपळा, बहुत चंचल चपळा 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 चपळा. बहुत चंचल चपळ, जाता येता न लगे वेळ, न लगे वेळ, न लगे वेळ. बहु चंचल चपळ, इतकं चंचल आहे दादा ते. माऊली म्हणतात, विवेकाते बोलवी संतोषाशी चाड लावी, बैसीची तरी हिंडवी दाही दिशा. तुम्ही बसला इथं पण काही खात्री नाही, तुमचं मन इथं अजूनही चुळबुळ चुळबुळ चालूच आहे. म्हणलं आता गप बसतील, पुन्हा गप बसतील, पुन्हा गप बसतील. तुम्ही लय गोड आहे ग माय, आई शपथ लय गोड आहे बरं का. मंगळवेड्याच्या बाया, तुम्ही तर लय गोड आहे ग. तुमचं तोंड सोडलं ना, तुम्ही लय गोड आहे. तेवढाच एक आपला प्रॉब्लेम आहे, तुम्ही लय खुश होऊ नका, तुम्ही बिगुणाचे नाही. हे बोलतात त्याचं कारणच तुम्ही आहे महाराज बरं का. काय लागतं रे बायकोला, 2 शब्द प्रेमाने बोलत जा की अख्खा संसार सांभाळते तुमचा. बरं सगळ्याचं सहन करते, सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नंदनं बनवावं, जगानं हिनवावं, अख्ख्या जगाने त्रास द्यावा, फक्त नवऱ्यानं म्हणावं सोबत आहे मी तुझ्या. बाई सगळी संकट एका पायावर सहन करण्याची क्षमता ठेवते, फक्त नवरा साथ देणारा भेटला पाहिजे. खरेक नाही का माय? वाजवीत जा की कावा तरी आमच्यासाठी बी टाळ्या वाजवीत जा, वाजवीत जा. अरे आयुष्य सांभाळतो आम्ही, टाळ्या तर वाजवीत जा. नुसते वाजतात, तू बोल मी आहे, तू बोल मी बसलोय, तू बोल मी ऐकतोय, तू बोल. येत नाही आपण कोणाच्या कीर्तनाला, तुझं नाव ऐकून आलोय, तू बोल. कशाला